दाजी त्या पाचगेबाईच्या घरीची पाहुणी आहे तिच्याबरोबर लग्न ठरलंय ना? नाही, तुम्हाला कोण म्हटलं? आम्हाला कोण म्हणलं? अहो या अख्ख्या गावाचा कानाकोपरा या संत्याला माहिती आहे. कुठलं लहान पोरग कुठं हागत आणि कुठलं म्हातारं चावडीव काय करायचं हे सगळं आपल्याला माहिती आणि मला सांगायला लागले. अहो नाही, खरंच म्हणतोय तर. अहो राहुल दाजी ह्या गावामध्ये कशाला आलाय एवढ्या दिवसांनी? आईला सांगायचं नाही का? हा, मी म्हणलं श्यामे ती पोरगीच असणार आहे म्हणून बोलले. मग हा, पण मला एक सांगा, ती पोरगी आधी गावात कधी दिसली नाही आणि मग इथं कशी काय? ते पाचगेबाईचे नातेवाईक आहे का? त्यांच्या भावाची पोरगी आहे. बरं बरं बरं, तरी म्हणलं दिसले नाही आपल्याला कशी काय? आणि मग तुम्ही तुमची परिस्थिती सांगितली नाही का? लालीचं तुमचं लग्न बिग्न अहो सगळं माहिती आहे का? माहिती आहे ना? हा. आणि मग कशी काय पोरगी दिली? अहो तिचं पण लग्न झालंय, जसं माझं झालंय ना सेम तसंच झालंय ते. बरं बरं हा, आणि म्हणूनच तिला इथं लग्नासाठी बोलवलं. इकडं काय? हा. हसायला काय झालं? दाजी हा, तुमचं त्या अक्षाचं नातं लय घट्ट आहे राव. म्हणजे काय म्हणलं मला काही कळलं नाही. काय नाही काय नाही. राव सांगा की, असा अर्धवट बोलून सोडता काय? आता मी तुम्हाला म्हणलेलं मला पोरगी दाखवा, तुम्ही दाखवली नाही, त्याच्यामुळं आता हे बी विषय सोडा. जे जाऊ देणार राव. नाही आता जे काय म्हणलं ते सांगा की. मी सांगणार नाही. तुम्ही मला पोरगी दाखवली नाही, मी नाही सांगणार आता. आयला राव, तुम्ही म्हणले गरज पडल्यावर काही बी सांग. मग आता हे सांगा की. नाही सांगायचं मला, जावा आता. आपण दाजी तुम्हाला म्हणलं ना, कधी बी गरज पडू द्या, संत्याला आवाज द्या. हाय करावं परत तसंच का? येतो दाजी. संतोष भाऊ, नाही भाऊ, नंतर सांगणार. काय सांगा ना. नंतर नंतर काय सांगा राव. आणि अक्षाचं मला नातं घट्ट. त्या संत्याचं पण जरा काहीतरी करायला पाहिजे. लईच जरा हे करतो. मयुरी ही कशी काय माझ्या घरी? कोण कोणासमोर येत आहे? तुम्ही का मी? आता मी पण बोलू का तुमच्यासारखं? बोला की, काय बोलायचं ते. ते आत्ताचं काम होतं म्हणून आलते. मी पण त्या दिवशी असंच नव्हतं आलो. तुमच्यामध्ये मला माझा माणूस दिसला होता म्हणून आलो. ते दिसतच होतं तुमच्या वागण्यातून. मी एवढं चिडून बोलत होते आणि तरी तुम्ही हसूनच बोलत होता की. एवढं दिसत होतं तरी तुम्ही माझ्या संग असा वागला होय? हा मग असं पहिल्या भेटीतच ओळखीचं असल्यासारखं बोलायचं होतं का? म्हणजे बघणाऱ्याला मीच फालतू वाटली असते. ते तर कोण होतं आपल्या दोघांशिवाय? तुम्हाला काय वाटलं असतं? मला कशाला काय वाटतंय? आपल्या माणसामध्ये खोटं असले तरी आपल्याला कुठे दिसत असते. असं तुम्ही जे माझ्या अवतीभोवती फिरताय ते काय कळत नव्हतं व्हय मला? कळतंय तर सांगा की मग का फिरत होत? सगळंच सांगायचं नसतं. काही गोष्टी स्वतःहून पण कळून घ्यायच्या असतात. आणि तुम्ही माझ्या असं अवतीभोवती फिरत होता ते आवडत नव्हतं असं नाही बरं का, आवडत होतं. म्हणजे मी पण आवडतो म्हणा की. उगीच भेटल्यापासून का भाव खातो? भाव खायचा असतो आणि सगळं इतक्या सहज भेटलं त्याची किंमत राहील का? आणि 1-2 दिवसाच्या भेटीत असं कोण सांगतंय व्हय? तुम्हाला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा काही बी नाही वाटलं, पण जसं दुसऱ्यांदा तुम्ही बोलायला आलात तेव्हा माझं मन तुमच्याकडे वळलं गेलं. असं तुम्ही आला आणि गेला, पण मी आणि माझं मन रातभर भांडत करत बसलं की असं का घडतंय म्हणून. मग कळालं माझ्या मनाला तुम्ही आवडताय ते. मला वाटलं माझ्याच मनाची घालमेली, पण तुमची पण तीच अवस्था आहे की.
माझ्याशी लग्न करसाल का? ए मयुरी, अगं दोरं घेऊन ये ना. किती वेळ झालाय सांगितलंय तुला मी. गावात आहे कस काय येणं केलं इकडे? आले होते अशीच सहज अगं. तरी पण चालले कधी होते. येत नाही एवढ्या लांब. हा आले म्हंटल बघावं आता. हा का? पोराला पोरगी बघते ना. हा एक डायरेक्ट बोलू का? हा बोला ना. तुमची ती भाची का कोणी ना पाहुणी, हा भाचीच आहे ती अक्षयला खूप आवडली, त्याने 1-2 वेळा पाहिलंय. अहो असं काय 2 वेळा पाहिली ना आवडायला लागली, हे काय तुमचं? राजकारण पोर चांगली आहे ना, प्रामाणिक आहे सगळं. मग तुम्हाला काय अडचण आहे यार? मला सांगा, तुम्ही समक्ष बघा आता राजकारण मध्ये तेच पोर सर्विस आहे ना. त्या खरंच आवडतात मला. अरे काय अक्षय, 2 वेळा बघितली ना आवडायला लागली, काय रे हे काय तुझं नाटक? आला का भाऊ? बरं झाला आता. मग आता भावाचं लग्न आहे, मी येणार नाही का? आणि तुम्ही असं म्हणत हा, पण मा भाऊ लय कष्टाळू आहे. 2-2, 3-3 दिवस गेला ना गाडी येत नाही, आणि पैसे बी लय कमवतात. हा थोडाफार 1-2 सांगते भाऊ. म्हणजे तसं पोरगं लय चांगलं आहे. तुमची मुलगी द्यायला काय अडचण आहे? अहो पण मुलीचं जमून ठेवलंय आम्ही. जमवलंय? हा जमलंय तिचं. अहो पण नानी हे काय आहे? आपल्याला कुठं माहिती भाऊ जमलंय म्हणून. तुला म्हणलं लग्न जमवतो, तू असं दुसऱ्या पोराबरोबर लग्न जमलेलं पोरी बरोबर करते काय? अरे काय सांगते भाऊ, तुला आधीच म्हणलं होतं येऊ नको. कशाला आला रे? कशाला? गबस असं कसं बोलतो रे? काय बाहेरचं आहे का काय? हे कसं बोलतोय भाऊ? बघा बरं. तू गबस ना. आला लगेच वाज घेत. वास घेत आहे बघा कसं बोलत आहे. असं बोलतात ना तोंड बंद कर तुझं. तुम्ही मलाच दाखवा सगळ्यांची बरं. काय भाऊ? हा अरे भाऊ काय तुला वाईट बरं चालेल, मला बघवणार आहे का? तुला चांगल्यासाठी आलो ना, त्यासाठी काळीच तुटतंय माझं म्हणून आलो. माहिती आहे की तू काळी अक्षय गबस रे. हे काय चाललंय तुमचं? मला काही समजायला तयार नाहीये. मी आता तुम्हाला चहा ठेवणार होते, पण आता तुम्ही आले तरी चालेल. मयुरी जा. चला मग काय असं? मग आता काय एवढा अपमान सहन करतात? चला बरं मग काय. चला मग काय आहे? चल बाबा. सांगते आला ना, जास्तच काहीतरी होत असतो. मयुरी जा आतमध्ये, चल. कर तुझं काम काय असेल ते. आता कशाला फोन आलाय? हॅलो. हॅलो, हा कुठं आहे तुम्ही? बोला की. भेटायचं होतं तुम्हाला. काय आला? थोडं कामाचं बोलायचं होतं म्हणून. आता काय बोलायचं? जे बोलायचं होतं ते बोलले की तुम्ही घरी. अहो या ना तुम्ही भेटायला, भेटल्यावर सांगते मी. बरं बरं चालतंय. या शंकर मंदिराच्या पोलापाशी. बरं ठीक आहे, या तुम्ही नक्की. हां. उद्या घरी चालले म्हणून भेटायला बोलवलं. मग तुम्ही तुमच्या घरच्यांना काय सांगितलं नाही माझ्याशी लग्न करायचं म्हणून? अहो आत्या आणि पप्पांसमोर माझं काय बी नाही चालत बघा. अहो तुम्ही तर म्हणले होते ना माझ्याशी लग्न करायचंय. मग एवढं घाबरलं कसं लग्न होणार आहे? आणि घरच्यांना घाबरल्यावरती लग्न होत असते का? मी त्यांना सगळं हळूहळू सांगणार होते, पण तुम्ही आलात आणि समजा घोळ केला. काय गोळ केला? अहो असल्या गोष्टीला आहे ना कधी वेळ नसतो घालवायचा. आजवर मी वेळ घालवलाय ना, त्यामुळे माझ्या गोष्टी माझ्यापासून लांब गेलेल्या आहेत. त्यामुळे मी त्या दिवशी तुमच्या इथं आलतो. तुमचं पोरांचं बरं आहे, समजा सपट दिशेने बोलता येतं, पण आमच्या मुलींना सगळं बघावं लागतं. तुम्ही समजून घ्या मला काय बोलायचं आहे ते. काय समजायचं काय समजायचंय?
अहो शेवटी तुमच्या बाळाला जे करायचं ना ते तुम्ही तेच केले. अहो तेच तर दुःख नाही ना की माझ्या मनासारखंच वागताय ना. परत आपली भेट होईल नाही होईल माहीत नाही, म्हणून भेटायला बोलले. ही पण लालीसारखीच वागली. हे अशा काहीतरी कारण सांगून मनाला चुटका लावून जातात. आणि मायासारखी येडी मुलं वर्षानुवर्ष तिथंच थांबून राहतात. लाली गेली तेव्हा कसा बसा बाहेर आलो. आता परत बाहेर येईल का नाही येईल तेच माहीत नाही. परत एकदा मी आणि माझा एकटेपणाच उरला.